लालजी चौबे. जय सच्चिदानंद. प्रारब्धाच्या अनुसार बुद्धी बदलत जाते, मग त्यात मनुष्याचा दोष कसा आहे? हा, मनुष्याचा दोष. प्रारब्धानुसार बुद्धी बदलत जाते, यात मनुष्याचा दोष नाही. दोष कुठे आहे? बुद्धीचा बुद्धीने जे सांगितलं चुकीचं त्यालाच बरोबर मानतो. केलंच पाहिजे. अरे नुकसान होतंय, सगळे लोक ना म्हणतायत, ते बंद करा. तर म्हणेल नाही मी करणार. अहंकार करणं तो मनुष्याचा दोष आहे. लिहिलंय प्रारब्धात ते तर कोणी चेंज करू शकत नाही. आणि त्यावर स्वतःच अहंकार करतो. करायलाच पाहिजे, जास्त करेन. काय करशील मला? तो अहंकार मनुष्याचा दोष आहे. पण प्रारब्ध तर होतच राहील. ते तर होईलच. तर त्यात जे बुद्धी हस्तक्षेप करते, बुद्धी नाही हस्तक्षेप करत. हा अहंकार हस्तक्षेप करतो. मी कोणी आहे, मी करू शकतो. अहंकार नुकसान करतो. बुद्धीचं तर आपणच सांगितलं, प्रारब्धानुसार फळं येतात, बुद्धी बिघडते, त्यात माणूस काय करू शकतो? मनुष्याला कर्मफळ चेंज करण्याचा अधिकार नाहीये. कर्मबीज सुधारण्याचा अधिकार आहे मनुष्याच्या हातात. आणि बीज बिघडू नये तेवढा पुरुषार्थ मनुष्यामध्ये आहे. पण त्यातही जर अज्ञानात असेल तर बीजालाही बिघडवून टाकेल. नाही मग मनुष्याच्या चुका म्हणजे कुठे मग तो? ते बीज बिघडवून टाकणं. बघा मी सांगतो, कोणी आपल्या घरी पाहुणे आले रात्री 11 वाजता, तर आपण काय म्हणू की आमचे फ्रेंड्स आलेत, त्यांचे 5 मित्र सुद्धा आलेत सोबत. आपण काय म्हणतो, "या, या, या, यावं, बसावं, बसा." पण मनात काही वेगळंच असतं की नाही? नाही, नाही. हा शहाणा कुठून आला? जरा फोनही नाही केला. असाच रात्री सहज आला, कुठे दुसरं ठिकाणं नाही. मनात वेगळं असतं की नाही माणसाचं? हो. तर मन बिघडतंय ते प्रारब्धानुसार आहे. आणि त्याला जागृती ठेवली पाहिजे, की मी कुणाच्या घरी कधी जर मी पाहुणा म्हणून गेलो आणि माझ्याविषयी कोणी वाईट विचार केले, तर मला नाही आवडणार. तर माझ्या घरी कोणी पाहुणे आले, तर मी वाईट विचार करायचा नाही. माझीच चूक आहे, मी वाईट विचार केला. त्याला प्रेमाने भेटा, चांगलं खाणं-पिणं द्या, आरामात स्वागत करा. जातील तेव्हा नमस्कार म्हणा. म्हणजे याला राग-द्वेष म्हणू शकतो? हां, रागद्वेष न करणं तो मनुष्याचा पुरुषार्थ आहे. समजतंय आता हे तुम्हाला? क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. या तिन्हीतून मुक्त होऊ शकतो आपण? हो, या ज्ञानामुळे आत्मयोग प्राप्त झाला, तर तिन्हींमधून मुक्ती मिळेल. पण प्रारब्ध तर आपल्याला भोगावेच लागेल ना? भोगणं म्हणजे काय आहे, की प्रथम आपण वेगळे होऊ. नंतर लालजी भोगतील, आपण अलिप्त व्हाल आणि हळू नवी कर्म बांधणं बंद होतील. संचित कर्म 0. पूर्वजन्माचं संचित फळ येईल, प्रारब्धामुळे क्रियमाण. त्याचा आपण समभावाने निकाल करू. त्यामुळे आपण आतून नवी कर्म बांधण्यापासून मुक्त होत जाऊ. आधीची कर्मफळं पूर्ण झाली, तर कायमची मुक्ती प्राप्त होईल. कृपया प्रारब्ध आणि क्रियमाण हे उदाहरण देऊन जरा समजवावे. म्हणजे हे असं बघा, की एखादा मुलगा 12 वर्षाचा असेल समजा. त्याने घरातून मम्मीकडून बघा ₹10 घेतले. स्कूल बसमध्ये जाईल, नाश्ता करेल. रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावरती रेस्टॉरंटमध्ये जाईल. पावभाजी खाईल, वडापाव खाईल, उसळ खाईल आणि घरी येईल तेव्हा आई विचारेल, "तू का जेवण जेवत नाहीस?" "मला भूक नाही लागत." असं आहे, असं आहे, तसं आहे. मग हळू कळेल की हा रेस्टॉरंटमध्ये खातो. तेव्हा मम्मी त्याला समजावेल, "बाळा नाही खायचं. कधी त्रास होईल, बाहेर खावंच लागणं वेगळी गोष्ट आहे. पण मी चांगल्या प्रकारे घरी बनवते की नाही, घरचं जेवण जेव, तब्येत चांगली राहील." हळू त्याचं ते खाणं सुटलं. पण 4 वर्षानंतर पोटात दुखणं सुरू झालं. तेव्हा तो म्हणेल, "मम्मी काय म्हणाली? तू हॉटेलमध्ये खात होतास त्याचा परिणाम दिसतोय." तर हे लोक काय म्हणतील, की रेस्टॉरंटमध्ये खाल्लं, त्याचं हे फळ मिळालं. तर खरी गोष्ट काय, की रेस्टॉरंटमध्ये का खाल्लं? तर पूर्वीचं संचित पूर्व कर्म होतं. हां. त्यामुळेच आज रेस्टॉरंटमध्ये खातोय. त्याचा दुसरा मित्र नाही खात, त्याचा भाऊ सुद्धा खात नाही, स्वतः खातो. तर तर हे क्रियमाण कर्म यात कसं झालंय? सांगतोय ना. तर हे संचित कर्माचं फळ आलं. त्याला प्रारब्ध कर्म म्हटलं जातं. प्रारब्धामुळेच तर तो रेस्टॉरंटमध्ये खातोय. ना आपली मनमानी करतोय किंवा स्वतःच्या इच्छेने हे करतोय. कर्माचं फळ आहे ते. संचिताचं फळ आलंय. त्याला प्रारब्ध कर्म म्हटलं जाईल. आणि प्रारब्ध कर्माचं फळ येतं, त्याला क्रियमाण म्हटलं जातं. जसं पोटात दुखणं सुरू झालं, औषध घ्यायला लागलं, तब्येत बिघडत गेली त्याची 4 वर्षानंतर. ते कर्मबीज त्याला संचित कर्म, कर्मफळ त्याला प्रारब्ध कर्म आणि कर्मफळ परिणाम त्याला क्रियमाण कर्म म्हटलं जातं. तर मग नवे कर्म कुठे बांधले जाते? आणि नवी कर्म काय बांधली जातात? हॉटेलमध्ये खाल्लं, मम्मी म्हणेल, "हॉटेलमध्ये खाऊ नकोस." मनात काय विचार, "हे, मी तर खाणार. काय करेल? मी रोज खाणार. मला चांगलं वाटतं. तू चांगलं नाही बनवत. मी तर खाणारच." तो अहंकार आहे.
तिथेच कर्मबीज येतात. आणि नंतर जेव्हा तब्येत बिघडते, तेव्हा दुःखी होतात. रेस्टॉरंटमध्ये खाल्लं, तब्येत बिघडली, आता आयुष्यात नाही खाणार मी, चुकीचं घडलं. तर तो जो आतून जो भाव होतोय, प्रारब्ध भोगण्याच्या वेळी करतोय हा भाव. प्रारब्ध क्रियमाण भोगण्याच्या वेळी भाव करतोय. तेच भाव म्हणजे रागद्वेष. त्यामुळे कर्म चार्ज होतात दुसऱ्या जन्मासाठी. समजतंय आता तुम्हाला? म्हणजे राग-द्वेषच क्रियमाण कर्म आहे? म्हणजे नवीन कर्म आहे? त्यालाच तर नाही, त्यालाच नवीन कर्म आणि हे क्रियमाण कर्म एकच आहे नाही, का? नाही. हे संचित हे हा रागद्वेष होतो त्याला कर्मयोग म्हटलं जातं. कर्मयोगाने कलेक्शन होतं. त्याला दुसऱ्या जन्मातलं ते संचित मानलं जातं. संचित म्हणजे कलेक्शन म्हटलं जातं. आता संचितातून हळू एक उदयास येईल. ते तर ते प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध आहे. हां. आतून सूक्ष्मात साठवलं जाईल, ते संचित कर्म म्हटलं जाईल. आणि संचितातून स्थूलामध्ये येईल, ते प्रारब्ध आणि आणि प्रारब्धाचं फळ येतं ते कर्म, क्रियमाण. आपली भूमिका कुठे आहे अशा वेळी? हां, मनुष्याचा रोल. मनुष्याचा रोल म्हणजे लालजी चौबेचा रोल तिथे कुठे आहे? हे कर्मफळ भोगायचं, समभावाने समभाव ठेवणं तोच रोल आहे मनुष्याचा. हे बघा, की मीच लालजी आहे, मीच केलंय, ते अज्ञानतेने आपण मानतो आणि त्यालाच कर्मयोग म्हटलं जातं. त्यामुळेच कर्मबीज पेरली जातात आणि जर कर्मबीज पडलं, तर कर्मबीजांचं पूर्ण कलेक्शन होईल साऱ्या जीवनात. ते दुसऱ्या जन्मासाठी आपण रेडी होऊ, आपल्याला फळं द्यायला. त्याला संचित कर्म म्हटलं जाईल आणि संचितातून एक उदय असेल वेळेवर, क्षेत्र, निमित्त, संयोग मिळाल्यावर त्याला प्रारब्ध म्हटलं जाईल. साऱ्या जीवनात केव्हा लग्न होणार, कधी मुलाचा जन्म होणार, कधी बिझनेस करणार, साऱ्या आयुष्याची कर्म बालपणापासून घेऊन येत आहे. आणि 24 वर्ष झाली की लग्नाच्या कर्माचा उदय होतो. 28 व्हाल तेव्हा बाप व्हायचा कर्माचा उदय होईल. 32 वर्षाच्या वेळी धंदा करेल, बिझनेस करेल. असं एक कर्म हळू उदयास येतात. तेव्हा पेटीमध्ये जो माल आहे त्यातून एक काढलं, तर पेटीतला जो माल आहे त्याला संचित कर्म म्हटलं जातं. आणि एक काढाल त्याला प्रारब्ध. आणि प्रारब्धाचं फळ पुन्हा येत असतं. त्याला क्रियमाण म्हटलं जातं. समजतंय का आता? पण असं की आपला रोल कुठं आहे? आपला रोल समभाव राखणं तो आपला रोल आहे. मी लालजी नाही, मी शुद्धात्मा आहे. त्या जागृतीची प्राप्ती हाच आपला रोल आहे. आणि जर वाईट कर्म करत असाल तर चांगलं करा. त्या भ्रांतीमध्ये चांगलं वाईटमधून चांगल्यात जाणं किंवा चांगल्यातून वाईटात जाणं तिथे ते सूक्ष्मात आहे. म्हणजे क्रिया जी आहे समजा की ₹5,00,000 दान केलेत, तर कर्माचं फळ आहे. पण मनात काय विचार केलात, ₹1 सुद्धा पैसे द्यायला नको ते मंदिर व हे सगळे फुकट घेऊन गेले. तो भाव, तो पुरुषार्थ आहे. ह्याला प्रारब्ध म्हटलं जाईल. आणि जर भाव असा केलात, की माझ्याकडे 5,00,000 असते, तर भगवंतांचं मंदिर मीच बांधलं असतं. माझ्याकडे पैसे कमी आहेत, नाहीतर मीच पूर्ण सगळं केलं असतं. ही सद्भावना किंवा दुर्भावना. तो भाव, ते कर्मबीज असतं आणि होत आहे, ते कर्मफळ आहे. समजतंय का आता तुम्हाला? हं. हं? गौरी चौधरी. जय सच्चिदानंद हं. दीपक भाई. जर कोणी आपल्याला दुःख देतो आहे, पण ते भल्यासाठीच असेल, तर त्याचे कर्म बांधेल का? ते ज्ञान तो भल्यासाठी करो किंवा वाईटासाठी करो. पण तो अज्ञानतेमध्ये आहे. मीच करतोय, जोर मानतोय. ते पुण्य वा भलेही करत असेल, पण पुण्यकर्म बांधेल. आणि तरी समोरच्याला दुःख होतच असेल, तर त्यामध्ये थोडं पापही बांधेल त्याचं. त्याचं इंटेन्शन चांगलं आहे, पण दुसऱ्याला दुःख पोहोचतंय. त्यामुळे रीत बदलली पाहिजे, की माझ्या व्यवहाराने दुसऱ्याला दुःख व्हायला नाही पाहिजे. पण दुःख झालं तर त्याचंही पाप बनेल. कारण अज्ञानता आहे, कर्म बांधलंच जातंय. हं? समजलं आता तुम्हाला? जसे म्हणजे मम्मी मला रागवत असेल, तर ते माझ्या भल्यासाठीच असेल. पण मी चिडून त्यावर काही बोलले जर उलटे, तर माझे कर्म बांधणारच ना? हो, तुझं तर बांधलं जाईल. आणि आई तुझ्या भल्यासाठी म्हणत असेल तर पुण्य बांधेल ती. पण तू त्यावर ओरडलीस, तर मग तुझं वाईट कर्म बनेल. पण तू चुका करणंच बंद करून टाकलं, तर तुम्हाला आई ओरडणारच नाही ना मग. समजलं की नाही? होय, कळलं. हं? जय सच्चिदानंद दीपक भाई. माझा प्रश्न हा आहे, की गीतेत सांगितलं आहे, की आत्म्याला कोणीही शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी ओलं नाही करू शकत आणि हवा उडवून नाही घेऊ शकत. तर मग त्याचं कर्माचे बंधन कसे लागू शकतात? काय कर्म ह्या सर्वाहून शक्तिशाली आहेत का?
कर्माचं बंधन का लागतं? कारण आत्मा त्याच्या बाबतच्या अज्ञानाने आपण कर्म बांधतो. जेव्हा आत्म्याचं ज्ञान मिळतं आणि आत्म्याच्या दशेत आपण राहतो, अनुभव दशेत, तेव्हा ही खरी गोष्ट खरीच आहे, की अग्नी जाळू नाही शकत, शस्त्राने त्याला छेदू नाही शकत. आता बघा, की नाही का शेजारचा भांडण करतो, तेव्हा अत्याचाराविरोधात मी लढाई करेन. अरे, आत्मा असा आहे, की त्याला कोणतंही शस्त्र छेदू नाही शकत, भांडण स्पर्श नाही करू शकत, कोणतंही नुकसान नाही करू शकत. अशा आत्म्याच्या अनुभवात आलात, तर त्यातून कोणतंही कर्मही बांधलं नाही जाणार मग. हे तर आत्म्याला ओळखायचं आहे, कुठे आहे तो? पण मीच राजेंद्र मानताय, म्हणजे देहाध्यास झालाय आणि देहाध्यास आहे, त्यामुळेच कर्म घुसत राहतात. तुम्ही देहाध्यासातून सुटलात, तर कर्माची ताकदच नाही तुम्हाला काही करू शकेल. नाही, मोक्षात जे जे ऑप्टिकल्स येतात ते कर्मच येतात ना, का आत्मा येतात? हां, पण बघा ते कर्म आलं कुठून ते सांगा? कर्म असं नाहीये जे आपल्या शरीरात घुसेल. आपल्या अज्ञानतेने घुसलंय. तुम्ही तुमच्या घरामध्ये नाही का रात्री तुमच्या घरात जाण्याऐवजी शेजाऱ्याच्या घरात घुसलात, तर लोक काय तुमची पूजा करतील का? काही बोलतील तुम्हाला? हं? आणि तिकडे जाऊन बेडरूममध्ये जाऊन झोपायला लागलात, तर ते लोक मारतील तुम्हाला, हाकलून देतील. "ए, शरम नाही वाटत? चल निघ इथून." मग तुमचा अपमान का केला? कारण दुसऱ्यांच्या घरात घुसलायत. असं राजेंद्रच्या घरात घुसलात म्हणून त्याचं कर्म तुमचं नुकसान करतंय. तुम्ही तुमच्या घरात गेलात, तर काहीच त्रास नाही मग. तुम्ही शुद्धात्म्याच्या घरात शुद्धात्म्याचं घर पाहिलं नाहीयेत आत्तापर्यंत. तोच तर प्रॉब्लेम आहे. देहाध्यासात आलायत. म्हणूनच क्रोध, मान, माया, लोभ ते 4 मनुष्याला खेचून कर्म करून घेतात वाईट आणि वाईट मग शिक्षाही भोगावी लागते नंतर. क्रोध, मान, माया, लोभच नाचवतात माणसाला. स्वतःचा तर आधार सुटलाय. हतबल झालाय. परतंत्र झालाय. त्यातूनच स्वतंत्रता खरं तर प्राप्त करायची आहे. समजलं का आता तुम्हाला? हो, हो. जय सच्चिदानंद. पूजा शर्मा. माझा प्रश्न हा आहे, की मी कधी-कधी सिच्युएशनमुळे कन्फ्यूज होत असते मला. जसं की फॉर एक्झाम्पल कोणी क्लायंट आला. आता उशीर झालाय, आपल्याला घरी जायचं आणि आपल्या बिलकुल मनात नाहीये त्याला अटेंड करण्याचं. पण आतून चिडणं सुरू होतं. हा तुमचा बिझनेस आहे का जॉब करता? जॉब. हां, तर त्यातही तसंच आहे ना. बिझनेस असेल तर सोडणार नाही. एखाद्या ग्राहकाला पूर्ण वसूल करा. नाही, ॲक्चुअली जॉब नाहीये, ट्रेनिंगमध्ये आहे. तर मग करा ट्रेनिंग, चांगल्या प्रकारे अनुभव घ्या. का बोलताय नाही, असं? पण आता आतून खूप चीड येते पूजाला, की म्हणजे आता वेळ संपली आणि मग तेव्हा दिसतं दादाजींचं ज्ञान. फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. पण प्रत्येक वेळी त्याला अटेंड करताना सुद्धा चीड येत राहते. त्यावेळी कुठवर पूजाला समजावायचं? नाही, नाही. तुम्ही टायमिंग सेट करा. असं की आता समजा की 5 वाजता तुम्हाला निघायचंय. 4:30लाच टर्मिनेट तर ते थांबवा, टर्मिनेट करा. 4:30च्या नंतर कोणी आलं तर अटेंड नाही करू शकत. 5 वाजता तुम्हाला निघायचंय. तर 4:30ला फिनिश करा मग. डॉक्टरही करतात दवाखान्यामध्ये 4:30 पासून 7 वाजेपर्यंत. पण ते 7:30 पर्यंत बसतात. कारण शेवटचा पेशंट असतो 7:30 पर्यंत, नंतर निघायचं मग. पण 7 का लिहितात? तर 7:30 पर्यंत मला बसावं लागतंय. आणि 7 वाजता निघायचं असेल तर 6:30 लिहितील. 4:30 ते 6:30 नंतर आउटडोअर पेशंटसाठी जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. मग 6:30 वाजता शेवटच्या पेशंटला घेतलं की नंतर बंद. आणि 3 पेशंट्स पूर्ण करत 7 वाजतात मग. नाही, पण हे जे आतून वाटत राहतं, की बाबा मानही वाटतोय, मोहही वाटतोय, अशा गोष्टींचा हं. तर म्हणजे पूजाला केव्हापर्यंत नाही असं नाही. एक गोष्ट प्रज्ञाशक्तीने समजून घ्या तुम्ही, की मी सिन्सिअरली माझ्या क्लायंटला अटेंड केलं, तरच फ्युचरमध्ये माझी प्रगती होणार आहे. पण आत्तापासूनच चिड-चिड केली, अपमान वाटला, कंटाळा यायला लागला, तुम्ही सिन्सिअरली करू नाही शकलात, तर तुमचीच इनसिन्सिअरिटी त्यामुळे फ्युचरमध्ये तुमच्याच प्रगतीत असफलता मिळेल तुम्हाला. म्हणजे करा पूर्ण. आता जे समोर आहे, ते भलेही उशिरा आले, उशिरा गेले. त्यानंतर दुसऱ्या ग्राहकाच्या वेळी टायमिंग तुम्ही सेट करा. 4:30 वाजता समाप्त करा आणि नंतर 2-3 आले तर 5 वाजेपर्यंत पूर्ण करा. असा सेम प्रॉब्लेम म्हणूनच होतो, जेव्हा आत द्वंद्व चालू असतं. मग जर कोणतं? मला एखादा डिसिजन घ्यायचा हं. असेल, तर पूजाची जी प्रकृती आहे, ह्याचंही ऑप्शन दिसतं आणि ज्ञानाच्या बाजूनेही ऑप्शन दिसतं. त्यामुळे तर मी डिसिजन नाही घेऊ शकत काय करायचंय आणि मग सॅटिस्फिकेशन नाही मिळत. पर एखाद्या अनुभवीला विचारा काय करायला हवं, लगेच तुम्हाला सांगेल. काम कर, हे नको करूस, लगेच सांगेल तुम्हाला अनुभवी तुम्हाला. मम्मीला विचारा काय करायला पाहिजे गं? घरचे तर आपल्या
फेवरमध्येच असतात ना. तर मी तर घरच्यांना विचारते, कारण त्यांना सगळं दिसत असतं माझे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पण जेव्हा डिसिजन घेते तेव्हा म्हणजे हळू-हळू डिसिजन घ्यायचा असतो. तो एक उपाय आहे. अनुभवी माणसाला विचारा, त्यांना विचारा, "तुम्ही असा डिसिजन कसा घेतलात?" सांगतील, "असा-असा पॉझिटिव्ह आहे, त्यासाठी असा डिसिजन घेणं चांगलं आहे." किंवा तर माझ्या अनुभवास आलं, की मी आधी नुकसान सोसलं होतं. आता दुसऱ्या वेळी असा डिसिजन घेण्याने फायदा होणार आहे, असा माझा अनुभव मला सांगतोय. किंवा मग तिसरा उपाय असा आहे, की तुम्ही एखाद्या कार्यासाठी 3 निगेटिव्ह आहेत, 7 पॉझिटिव्ह आहेत, लिस्ट बनवा. की 10 निगेटिव्ह आहेत, 3 पॉझिटिव्ह आहेत. तर मग कॅन्सल करा आणि 5 पॉझिटिव्ह असतील, 15 निगेटिव्ह असतील तरीही कॅन्सल करा. पण 15 पॉझिटिव्ह आहेत आणि 5 निगेटिव्ह आहेत तर फॉरवर्ड करा, पुढे जा. कॉस्ट एनालिसिस करते, पण आपल्या फेवरमध्ये प्रयत्न करते डिसिजन नाहीतर घेण्याचा. चौथा उपाय आहे, आतून उत्स्फूर्त प्रेरणा मिळाली, की सुरू करायचं. जसे स्टेशनवर बसलाय, ट्रेन आली, मी जाऊ की बसू? जाऊ का बसू? असं नाही, बसा ना. नंतर लोक धक्का मारून उतरून टाकतील, तेव्हा पुन्हा बसणार ट्रेन स्टेशनवर. म्हणजे सहज भावात राहा, सहजपणे. ही बुद्धी विकल्पी आहे. डिसिजन न घेण्याचा प्रॉब्लेम हा बुद्धीचा आहे. मनाचा कसं आहे, सहज भावाने, सामूहिक हित बघणारा, सर्वांचं भलं झालं, तर मग तसाच डिसिजन घेणार. माझा स्वार्थाने फायदा आहे तर नाही जाणार, स्वार्थ नाही बघणार. सर्वांचा फायदा कशात आहे? तर मी तसाच डिसिजन घ्यायला ॲग्री होणार. म्हणजे हार्टिली आणि सहज भावाने. आपण जे म्हणालात इनिशियली म्हणजे फर्स्ट आलाय तसाच डिसिजन घ्यायचा आहे, पण सहज भावात राहा. सहज भावाने. पूज्यश्री, माझी CAची फायनलची एक्झाम आहे, तर त्यासाठी मला आशीर्वाद द्यावा. तुम्ही एक्झाम देणार आहात का नाही? हो, हो. देऊ का नको देऊ? नाही, देऊ नाही की नको देणार. देऊ? गोंधळ होत असेल तर द्यायची एक्झाम आणि दादा भगवानांचा असीम जय जयकार 10 मिनिटं म्हणायचा आणि द्यायची जय परीक्षा. सच्चिदानंद. हं? नमस्कार, अनिता हं. हियर. आपण क्रोधाचे कसे नियंत्रण करायला पाहिजे? जसं आपण कित्येकदा चुकीच्या शब्दांचा प्रयोग करून टाकतो, त्यावेळी आपल्यावर कसा ताबा ठेवला पाहिजे? बघा ना, की हा पंखा फास्ट झाला तर स्लो करण्यासाठी काय कराल? बटन ऑफ करायला पाहिजे. हा टेबलवर टेबल ठेवून झाडू वगैरे घेऊन थांबवायला पाहिजे. थोडं नाही, हळू रे, हळू फिर. काय करायला पाहिजे? बटन ऑफ करायला बटन ऑफ पाहिजे. करायला पाहिजे. तसंच एक क्रोधाचं कारण काय ते बघा, ते ऑफ करा तुम्ही. परिणाम आपोआप मग. क्रोध नाही, करता का क्रोध येत असतो? नाही, पण कित्येकदा प्रथम तुम्ही आपण याचं उत्तर द्या. क्रोध करता का तो येत असतो? येत असतो. येत असतो. तर जो येतोय त्याला परिणाम म्हटलं जाईल. करत असता त्याला कारण म्हटलं जाईल. तर खरोखर क्रोध येत असतो. इच्छा कुणाचीच नसते कधी क्रोध करण्याची. त्यामुळे स्वतःलाही त्रास होतो, दुसऱ्यांनाही दुःख देतो. म्हणून क्रोधाचं कारण काय आहे ते तुम्ही चेक करा. एक कारण हे असेल, कोणी अपमान केला तर समोरच्यावर अटॅक करायचा म्हणून क्रोध येतो. आणि दुसरं कारण असं आहे, आपली मनमानी झाली नाही, आपल्या इच्छेनुसार घडलं नाही, तर आपण आग्रहाने त्याबाबत अटॅक करतो, क्रोध करतो, आपली मनमानी करून घेतो त्याच्याकडून. आणि तिसरं कारण हे आहे, आपली रेव्होल्यूशन 500 आहे, समोरच्याची 100 रेव्होल्यूशन आहे. तर आपण समजा म्हणालो काही, त्याला समजेल वेगळंच. त्यामुळे आपल्याला क्रोध येतो. ह्याला काही कळतच नाही. किती वेळा सांगितलं त्याला. ही सगळ्यात मोठी 3 कारणं आहेत. तर त्याचं सोल्युशन काढा. त्यामुळे क्रोध करावाच नाही लागणार. पण अग्रेशनमध्ये आपण सोल्युशन कसं काढू शकतो? ते तर आपण नंतर. त्यावेळी तर डोकं सुद्धा चालत नाही. त्यामुळे क्रोधांध झालाय. आंधळेपण येतंय. थोड्या वेळानंतर असा विचार करा, की ही चूक घडली, आता दुसऱ्या वेळी जागृती ठेवा. अशा वेळी सगळ्या प्रकारची समज बंद होत असते आणि क्रोध येतो मग. म्हणून समज सेट झाली, तर क्रोध हळू बंद होईल. म्हणजे हे कशामुळे होतंय ते आधी चेक करा. भलेही आला क्रोध. आता 1 तास, 2 तास, 4 तासानंतर विचार करा, की कुठे चूक घडली आपली. ठीक आहे. आणि काही कळत नसेल तर एक उपाय करा. आधी निश्चय करा, क्रोधाने कोणाला दुःख दिलं गेलंय, दुःख होण्यासारखा व्यवहार केला नाही पाहिजे. आणि क्रोधाने कोणाला दुःख झालंच, दिलं गेलं कोणाला दुःख, तर मनापासून पश्चाताप करा, की दादा भगवान, माझ्याकडून अशा क्रोधामुळे दुःख द्यायची चूक झाली आहे. मी मनापासून पश्चाताप करतेय, मला क्षमा करावी, अशी चूक न करण्याची शक्ती द्यावी. त्यामुळे हळू आपली समज वाढेल आणि तुमचा क्रोधही संपेल आणि दुःख देण्याचंही बंद होईल दुसऱ्याला. ठीक आहे. धन्यवाद. हां, बोला. पूज्यश्री नमस्कार. श्रीपाद जोशी. हो. बोला. हो, मला असं जाणून घ्यायची इच्छा आहे, जेव्हा माणूस झोपलेला असतो, त्याला स्वप्न पडतात. तर मला माहीत आहे, की ती जी स्वप्न पडतात, ते डिस्चार्ज
कर्म आहे. पण जेव्हा माणूस गाढ झोपलेला असतो, तेव्हा आपल्याला कळतच नाही. जेव्हा आपण जागे होतो, तेव्हा मध्ये काय घडून गेलं ते कळतच नसतं. तर तो जो टाईम पिरियड आहे, त्यात आपले अंतःकरण म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार ते कुठे असतात? काय ते शरीरातून बाहेर पडतात? आणि जर बाहेर पडत असतील, तर मग पुन्हा परत का येतात? आणि ही जी स्थिती होते, ही स्थिती काय समाधीसारखी असते, मग कशी नाही, असते? नाही, नाही. कृपया नाही, नाही. समजवावे. त्या त्याचं काय आहे, की आत्म्याच्यावर आवरण आलंय. सर्व दरवाजे बंद झालेत. बाहेरचं दिसणं बंद झालंय. पण आतील आत्मा तो पूर्ण प्रकाश स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. पण आवरण आल्यामुळे बाहेरचं काही दिसणं बंद होऊन गेलंय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार जो जो अहंकार सांगतोय, की आता मला झोपायचंय. बंद होऊन जातं सगळं शांतीने. गाढ निद्रेत शांत होतं सगळं. म्हणजे ही ही बुद्धी, चित्त, अहंकार काम वर्किंगमध्ये आता नाहीयेत, बंद झालेत. आणि थोडी तंद्री चालू होते, अर्धनिद्रा. तेव्हा मनाचं काम सुरू होतं. नंतर हळू जागृत झाला, तर बुद्धी, अहंकारही सुरू होतो. म्हणजे आवरण आल्यामुळे, अहंकारामुळे काम केल्यावर मशिनरी बंद होते थोड्या वेळापुरती. त्या 2-4 तासांसाठी. हं? धन्यवाद. हां, बोला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, जेव्हा आपण एखादा डिसिजन घेतो, तेव्हा तो एखाद्या समुदायासाठी चांगला असेल किंवा वाईट असेल, तर आपल्यावर कर्माची काही बंधनं पडतात का? हं. ते तर कर्ताभावाने केलं तर सगळी कर्मबंधनं होतात. नाही, जर कोणासाठी चांगले असेल किंवा कोणासाठी वाईट असेल, तर त्याचे काय काय नाव आहे त्याचे? तुमचं? शिशिर. तर ही तुम्हाला जागृती तर आहे ना, की मीच शिशीर आहे, मीच केलंय? हो. तर मीच केलंय त्याला कर्ताभाव म्हटलं जाईल. आणि कर्ताभावानेच चांगलं केल्याचं पुण्य बांधलं जाईल. वाईट केलं तर पाप बांधलं जाईल. पण कर्ताभाव आहे, तर कर्म जरूर बनेल. नाही, एखादा जर प्रोजेक्ट आपण हातात घेतला असेल, तर तो केल्यानंतर कोणता एखादा वर्ग आहे सामुदायिक, त्याला नुकसान होत असेल मानसिक, तर काय ते तर करणे? कर्म बनेल. तो हाच, की पहिला तर उपाय त्याचा हा आहे, उपाय की काय आहे? कर्म कर्ताभाव सुटून जायला पाहिजे, की मी स्वतः कोण आहे? कर्ता कोण आहे? करविता कोण आहे? त्याच्या जागृतीत राहायला हवं. फर्स्ट स्टेप. आणि दुसरं कुणाला दुःख दिलं गेलं, नुकसान होत असेल तर प्रतिक्रमण करा. हे भगवान माझ्या व्यवहाराने असं नुकसान होत आहे दुसऱ्याचं. मनापासून पश्चात्ताप करतोय, मला क्षमा करावी. अशी चूक न करण्याची शक्ती द्यावी. त्याने जबाबदारीतून सुटका होईल. जय सच्चिदानंद.